काही ठिकाणी तर ते पत्र्यांवरून भारतीय जनता पक्ष मान्य गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि सागरजी नाईक आणि आमचे सर्व ज्येष्ठ नगरसेवक पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे आम्ही मिळून त्या पॅनलचे 28 पॅनलचे जे काही आम्हाला त्रुटी वाटलेल्या आहेत त्या त्रुटी आम्ही निवडणूक आयोगाला आम्ही सादर केलेला आहे. आम्हाला विश्वास आहे की निवडणूक आयोगाला जे सादर केलेलं मग ते महापालिकेने सादर केलेलं आहे की नगरविकास खात्याने खाली त्याच्यामध्ये खूप चुका आहेत, खूप त्रुटी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये बरेच हायवे गावं हे तोडलेले आहेत, वस्त्या तोडलेल्या आहेत आणि प्रभाग रचना बनवताना एक साधारण निकष असा आहे की हायवे घ्यावा, मोठा रस्ता घ्यावा. तर या लोकांनी गटारावरून त्याची रचना केलेली आहे. म्हणजे गटार हा त्याचे 2 वॉर्डाची रचना काय तर गटाराचा हा भाग म्हणजे 1 फुटाचा गटर या बाजूला गेला की दुसरा वॉर्ड, गटाराचा दुसरा असा कुठे असतो का? हायवे असतो, मेन रोड असतो की बाबा मेन रोडच्या पलीकडचा वेगळा वॉर्ड, हा वॉर्ड असं असतो. या ठिकाणी सर्व निकष जे आहेत लोकसंख्येचा निकष पाळलेला गेलेला नाही. त्याच्यामुळे आमच्या सर्व पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणजे 1 नंबर प्रभाग जो नवीन गवतेची इथून सुरू होतो दिघा आणि इकडे सीबीडीला संपतो तर प्रत्येक पॅनलमध्ये कारण एक पॅनल कमी जास्त झाला ना की ऑटोमॅटिकली बाकीच्या पॅनलमध्ये पण फरक येतो. त्याच्यामुळे 111 प्रभागांमध्ये हा फरक आपल्याला बघायला मिळालेला आहे. आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचं आमचं म्हणणं आहे की नगरविकास खातं आणि महापालिकेने ही चुकीची प्रभाग रचना बनवलेली आहे. आम्ही त्या ठिकाणी आरोप नाही करणार पण आम्ही त्यांना निदर्शन आणून दिलेलं आहे की हे चुकलेलं आहे तुमचं, हे दुरुस्त करा आणि प्रभाग रचना अंतिम करताना निवडणूक आयोगाने तशा पद्धतीची मदत करावी अशी आम्ही विनंती केलेली आहे. मला विश्वास आहे की आम्हाला कोर्टात जाण्याची आवश्यकता भासणार नाही, न्यायालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही अशा पद्धतीची अपेक्षा निवडणूक आयोगाकडून आम्ही केलेली आहे. आम्हाला जेव्हा हरकसी माने जेव्हा सूचनांचं आमची सुनावणी होईल त्या सुनावणीच्या वेळेस या संदर्भामध्ये योग्य पद्धतीने आम्हाला न्याय दिला. मान्य झालं नाही तर काय नेमकी भूमिका काय असेल? मागण्या मान्य नाही झालं तर न्यायालय आहे आमच्याकडे. आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगितलेलं आहे की या शहरावरती पहिल्यांदा असं होत असताना अन्याय होतोय तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही योग्य पद्धतीने त्या मांडा, तुम्हाला नक्कीच नाही. असं देखील बोललं जातंय की फक्त शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने हा निर्णय म्हणजे आहे लागलेला आहे प्रभाग रचना. या ठिकाणी मी असं कोणावर आरोप करणं योग्य नाही आहे व्यक्तीवरती, पण खात्यावरती आमचा आरोप आहे, महापालिकेवरती आमचा आरोप आहे कारण आमच्याकडे पुरावे आहेत. तर पुरावे मिळाले ना की गटारावरून कुठली प्रभागची रचना जाते का? हो, एक घर आहे त्या घराचे 2 तुकडे करून कशी काय प्रभाग रचना होईल? असं होणार नाही आणि निवडणूक आयोग या सर्व गोष्टी व्यवस्थित बघेल आणि त्याला नाही. गावांचे काही बाउंड्रीज पण तोडले गेले, गावं तोडलेली आहेत. आजपर्यंत 30 वर्षामध्ये कधीही गाव जे आहे एक वॉर्ड असतं पण असंच असतंय आणि असे निकष आहेत. अशी निवडणूक आयोगाने दिलेली त्या ठिकाणी टिप्पणी आहे की गाव तोडायचं नाही. या ठिकाणी काही ठिकाणी एक गाव 2 भागात केलेलं आहे, 3 भागात केलेलं आहे. त्याच्यामुळे ही प्रभाग रचना दोषच आहे त्याच्यामध्ये हे समोर दिसतंय आणि उद्या जो दोष करणार त्याच्यावरती आरोप होणार असं आमचं मत. पूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जी रचना केली आज प्रसिद्ध झाली त्या संपूर्ण रचनेवरती हरकत नाही नोंदवली. मला प्रश्न पडतो की कुठल्या बुद्धिमत्तेने ही रचना तयार केली. त्या ठिकाणी स्टेजेस वाईज ही मंजूर केलेली आहे. प्रथम महानगरपालिकेने रचना तयार केली, नंतर ते युडीकडे गेलेले आहे. जर महापालिकेने रचना केली असेल तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेविषयी शंका येते आणि युडीने केले असेल युडीच्या बुद्धिमत्तेविषयी शंका येते. कारण की एवढे निकष एवढे नियम त्या ठिकाणी तोडले गेलेले आहेत आणि आवश्यकता नसताना त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध असताना देखील चुकीच्या पद्धतीची गॅरीमँडरिंग करून ज्यामध्ये एका पक्षाला फायदा होईल या प्रकारची रचना केली. भाजपा पक्षाचं या ठिकाणी नुकसान करण्याचं काम या रचनेच्या माध्यमातून केलेलं आहे. आमच्या जिथे 5 नगरसेवक आहेत त्या 5 नगरसेवक संख्या 4 वर करण्याचा तिथे घाट घालण्याचा प्रयत्न 2-3 ठिकाणी केलेला आहे. हायवे क्रॉस झालेले आहेत, लोकसंख्येचे निकष तोडलेले आहेत आणि यासाठी मी निष्पक्ष पद्धतीने ला ग्राह्य धरून 2-3 पर्याय सजेशन मध्ये दिलेले आहेत. ते पर्याय निवडले
तर निश्चितच सगळ्या निकष आणि नियमामध्ये ते बसणार आहे आणि निश्चितच मी दिलेल्या सूचना अर्जंटला स्वीकारतो. वॉर्ड फॉर्मेशनचं अधिकार हे नगरविकास खात्याने घेतलेलं आहे. पहिला महापालिका सरळ इलेक्शन कमिशनकडे पाठवायचं, आता नगरविकास खातं देखील त्यामध्ये सहभागी आहे. तर मी सांगितलं की जर महानगरपालिका स्टेजवर झालं असेल तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेवर शंका येते आणि जर नगरविकास खात्याने केलं असेल तर त्यांच्या शंका येते. पण दोन्ही ठिकाणी कोणी कोणाकडून काम करून घेतले हे याबद्दल शंका निर्माण होते आणि एका पक्षाला फायदा होईल अशा प्रकारचं वॉर्ड फॉर्मेशन झाले. कारण की नियम निकष हे सर्व तोडून एका पक्षाला फायदा होईल या दृष्टीने सुरक्षित करण्यासाठी नगरसेवक संख्या वाढवण्यासाठी केल्याचं दिसून येते. त्यामुळे यामध्ये निश्चितच गॅरीमँडिंगचा वापर करून एका पक्षाला फायदा होईल अशा प्रकारची रचना केली.